75 वर्षांचं हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती। याचिकेवर उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी का घेतली नाही अशी विचारणा हायकोर्टाकडे खुलासा मागवला। श्रीगोंद्यातील संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारावरून वाद। वंशजांनी स्थापन केलेला सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट रद्द करण्याची मागणी। मोर्चा काढत तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन। महानगरपालिका निवडणुका घेणं आपल्या हाती असतं तर उद्याच घेतल्या असत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत उत्तर। सुप्रीम कोर्टात 6 मे रोजी सुनावणी, तोपर्यंत काही करता येणार नसल्याची स्पष्टोक्ती। देशमुख हत्या प्रकरणावरून टीकेची राळ उठवणारे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची आज पुन्हा भेट होण्याची शक्यता। नारळी सप्ताहात एकाच व्यासपीठावर येण्याचे संकेत। मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा। पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं महानगरपालिका वॉर्डवर धडक मोर्चा। या वर्षीपासून राज्यात नवं शैक्षणिक धोरण लागू। सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची 4 टप्प्यात अंमलबजावणी होणार। यंदा फक्त पहिलीसाठी नवं शैक्षणिक धोरण। राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची। 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार। नव्या शैक्षणिक धोरणात शिक्कामोर्तब। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे सादर। पुणे पोलिसांना आज पोस्टानं प्रत मिळणार। अहवालात कुणावर ठपका याची उत्कंठा। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण। शेगावात केस गळतीनंतर आता नख गळती होत असल्याचा स्थानिकांचा दावा। आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप। हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का? वक्फ कायद्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा सवाल। आज अंतरिम आदेशाची शक्यता। वादग्रस्त संपत्ती वक्फच्या ताब्यात की सरकारच्या, यावर काथ्याकूट झाला। रॉबर्ट वाड्रांच्या अडचणी वाढणार। मनी लॉन्ड्रिंगच्या 3 प्रकरणात ईडी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता, तर वाड्रांची आजही चौकशी। सोन्याच्या दरात मोठी उसळी। सोनं लाखाच्या उंबरठ्यावर। प्रतितोळा 98,000चा दर। आजवरचा उच्चांक गाठला। पुण्यामध्ये चितळे बंधूंचं नाव वापरत बनावट बाकरवडीची विक्री। चितळे स्वीट होमकडून नावाचा गैरवापर करून फसवणूक, गुन्हा दाखल। तर बनावट बाकरवडी खरेदी न करण्याचं चितळे बंधूंचं आवाहन। नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा।